करायचं स्टार्ट होतं ते जॉईनिंग. तोपर्यंत जे आतापर्यंत सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट बी बी क्रॉस चेक करून झालं आपलं. नंतर ना ए पाहिला, हे ए तिन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून नंतरचा पाहायचा वर डी टी सी. एबीसीडी नुसार ह्या तिन्हींचा जर विचार केला, डी डी टी सी, तर ए बी सी, सी वाला फर्स्ट नंबरला येतो म्हणून हा वर्ड माझा फर्स्ट नंबरला येणार आहे. ह्याचा झालं सॉल्व. आपल्याला फर्स्ट नंबरचाच वर्ड पाहायचा आहे म्हणून हा फर्स्ट नंबरलाच येणार आहे. नंतर ना आपण पाहूया, मी सगळे सांगते. आता इथं काय डी टी, डी आणि टी मध्ये नंतर कोण येतो, ए बी सी डी, डी वाला येतो म्हणून हा सेकंड नंबरला येणार आणि हा थर्ड नंबरला येणार. उरलेला बी वाला हा फोर्थ नंबरला येणार. समजलं सर्वांना? ज्यांनी कुणी वन वाला आन्सर दिलं होतं त्यांना? आता चॅट बॉक्स तर गायब झाला. आता मला दिसणार नाही कुणी कुणी फर्स्ट वाला आन्सर दिलं, पण तुमचं तुम्हाला माहिती असेल की आपण फर्स्ट वाला आन्सर दिलं होतं. समजलं? समजलं? घाई गडबड करू नये. कोणीच घाई गडबड करायची नाही हे सॉल्व्ह करताना. डोकं शांत ठेवायचं आणि एबीसीडी साधं सोपं आहे. हो, आता फोर्थ वाला सॉल्व्ह. समजलं. फोर्थचा आन्सर सर्वांनी चॅट चॅट बॉक्सला टाकायचंय. आले, भरपूर जणांचा आन्सर आले. ठीक आहे, पाहते मी. एक्सक्यूज मी मॅम. हो बोला सैशा. मॅम मी जे लिहिलेले मी सगळे लिहिले आन्सर. मॅम मग मी ते टाईप करून पाठवू का? हो चालेल की. हा म्हणजे अरेंजिंग लावले का तू प्रॉपर वेनी? मॅडम ओके चालेल. हा बोला विजय. मॅडम एकदा डबल प्रश्न सांगा. कोणता प्रश्न? तिसरा. म्हणजे समजून सांगू का परत? हा. ओके ठीक आहे सांगते. माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय का रे? हो मलाच हो का सांगतोय मी? हो हो ठीक आहे, हो. पहा इकडं विजय. सर्वांनी आन्सर फोरचं करेक्ट दिलेलं आहे. विजयला फर्स्ट थर्ड वाला कळालं नाही. इकडे बघा, मी काय सांगितलंय, हे चारही जे पर्याय दिलेले असतात त्याच्यामध्ये क्रॉस चेक करायचं. एबीसीडी नुसार कोणता शब्द, आता सर्वच ठिकाणी काय दिलेलं आहे, बी 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 म्हणून शेजारचा पाहिजे म्हणजे हा, हे पाहिजे. आता ह्या तीन ठिकाणी ए ए दिलेलं आहे, फक्त ई म्हणजे ह्याला विचारतच घ्यायचं नाही, ए वाला पाहायचा पहिला आता, कारण आपल्याला पहिल्या नंबरचा शब्द शोधायचा आहे म्हणून हे ई तर नंतरच येणार आहे इथं, कारण का ए तीन ठिकाणी ते पाहायचं. आता एच्या शेजारचे वर्ड पाहिजे. इथं डी आहे, इथं टी आहे, इथं सी आहे. समजलं? तर ह्या डी आणि टी सी ह्या तिन्हीमध्ये पहिला कोण येतो, सी वाला येतो म्हणून हा शब्द माझा फर्स्ट नंबरला येणार. नंतर उरले काय डी आणि टी, डी आणि टी मध्ये डी वाला फर्स्ट नंबरला येतो म्हणून हा माझा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबरचा आणि राहिला हा फोर्थ नंबरचा. समजलं का विजय? हो हो. साईशा, साईशा रॉंग आहे बेटा, नीट पाहायचंय. एक्सक्यूज मी हे मॅम. पहा, साईशाचं एकटीच रॉंग आले, बाकी सर्वांनी फर्स्ट नंबरचा गर्ल दिला इज करेक्ट. हे पहा, मी तुम्हाला सांगते आता ह्याचं परत नीट लक्ष द्या. इथं काय आहे, जी, इथं पण जी, इथे पण जी, इथं पण जी, सर्वच ठिकाणी जी जी. मग नेक्स्ट पाहायचा आय ओ आर आर. आता दोन ठिकाणी आर आहे, एक ठिकाणी आय, एक ठिकाणी ओ आहे. ठीक आहे, एबीसीडी नुसार आर ओ आणि अजून काय आय, ह्या तीन जणांचा जर विचार केला तर पहिल्यांदा कोण येतो, आय येतो. आय काय येतो, आय म्हणून गर्ल हा शब्द फर्स्ट नंबरला आहे. समजलं का साईशा? साईशा बेटा तू चॅट बॉक्स मध्ये जे नंबर टाकले ते तू आय थिंक सो ग्रेप्स पहिले टाकले, तुला इथं ए दिसला म्हणून का काय माहिती नाही. आता हे गर्लचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता नंतर ना ओ आणि आर मध्ये क्रॉस चेक करायचं. ओ आणि आर मध्ये पहिलं काय येतं सांगा बरं मला, हो काय येतं हो पहिलं? एल एम एन हो ओ. हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओ. आता ओ वाला वर्ड माझा सेकंड, ठीक आहे, ओ वाला वर्ड माझा सेकंड नंबरला येईल. ह्या दोघांचा पण प्रश्न सॉल्व्ह झाला. आता आर आर पाहायचं. आता आर आर मध्ये जर पाहिलं तर आरच्या शेजारचा पाहायचा. इथं पण आर आहे, इथं पण ए, इथं पण पी आहे, इथे पण पी आहे. मग नंतर ना पहिला येणार. ओप्पो, ओप्पो कोणाचा आहे फोन त्यांनी म्यूट करा. काय प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका नाही तर. ओके ठीक आहे, हे पहा काय सांगत होते मी. आता आपल्याला ह्या दोन वर्ड मध्ये फर्स्टला कोण यायचं ते आपल्याला आन्सर भेटले, आपल्याला फर्स्ट नंबर तर भेटलेला आहे, पण मी तरी पण तुम्हाला अरेंजिंग करून दाखवती. हे पहा, इथे इथं काय आहे, जी जी झालाय, आर आर सेम आहे म्हणजे हे तीन नंबर जे आहे ते सेम आहे म्हणजे चार पण पी पर्यंत सेम आहे. फक्त आता ई चा आणि एच चा जर विचार केला तर पहिलं कोण येतं ई आणि एच मध्ये? नेक्स्ट 10 नंबरला ग्रेफ आहे.
ई येतो ई फर्स्टला, म्हणजे इथं थर्ड आणि हा राहिला फोर्थ. ही झाली ह्यांची अरेंजिंग. पण आपल्याला क्वेश्चन विचारताना काय विचारलंय, फर्स्ट नंबर कोणता आहे, म्हणून फर्स्ट नंबर काय आहे, गर्ल, म्हणून आन्सर फर्स्ट नंबरचा आहे. समजलं सर्वांना? यस मिस. ओके, हो घ्यायचं मी. नेक्स्ट. यस मिस. ओके, ठीक आहे. यस मॅम. सायशाची काही चूक झाली होती, कळलं का बेटा तुला? सायशा, सायशा, माझा आवाज येतोय का? तुम्ही हे तीन 5वा 6वा 7वा क्वेश्चन म्हणजे लिहून घ्या आणि ते होमवर्कला करता का? जर आपलं पूर्ण जर हो. झालं, कारण का मला उद्या तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन द्यायचे ना 20 स्वतःहून सॉल्व्ह करायला. त्याच्यामुळे मी बोलतीये, मी हे सॉल्व्ह करून घेणार आहे. आपलं जर एक्स्ट्रा म्हणजे कंटिन्यू झालं ना 9च्या नंतर मी हे सॉल्व्ह करून घेते. कारण का 3 पासून ते 7 पर्यंत हे तुम्हाला सेमच करायचंय. फर्स्ट नंबरला जो येतोय तो वर्ड शोधायचा आहे. ऍज अ होमवर्क यस लिहून मिस. घ्या, नो मी असं प्रॉब्लेम. बोलतीये. ऍज अ होमवर्क म्हणून 5, 6, 7 नंबर लिहून घ्या तुम्ही आणि असं वरती टाका, फर्स्ट वर्ड शोधायचा आहे म्हणून. पहिला शब्द शोधणे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. झालं मॅम. क्वेश्चन झाले सर्वांचे? हो. यस मॅम. घ्यायचं नेक्स्ट आपण. यस मॅम. कोण असं आहे का राहिलेले लिहायचं अजून? हे हा 3 मिस क्वेश्चन. माझं राहिलं. ओके, लिहा लिहा. मी सांगते, हे 3 क्वेश्चन ऍज अ होमवर्क म्हणून घ्या तुम्ही. त्याच्यातला फर्स्ट वाला नंबर शोधायचा आहे आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. कारण का पुढचे 8 पासून जे प्रश्न आहे त्याचं वेगळे. कोण असं आहे का राहिले लिहायचं अजून, अन्विता सोडून? मी. ओके ओके, लिहा. ठीक आहे, नाही कोण. नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 8 to 12. आता 8 पासून 12 पर्यंतचे जे प्रश्न आहे त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. हे सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरच लावायचे आहे. फक्त आपण 3 पासून 7 पर्यंत जे प्रश्न पाहिले त्याला फर्स्ट नंबर काढत होतो ना, आता सेकंड नंबरला कोण येते ते पाहिजे का? तर कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल ते शोधा. म्हणजे आपला आता आन्सर काय असणार आहे, सेकंड नंबरवालं. अरेंजिंगच करायचं, फक्त सेकंड नंबरला जे येणार आहे ते. समजलं सर्वांना? हे सॉल्व्ह करून दाखवते मी 8 नंबरचं. 9, 10, 11, 12 ऍज अ होमवर्क घ्या तुम्ही. टाइम जर शिल्लक राहिला तर मी सर्वच समजून सांगणार आहे, म्हणजे सॉल्व्हच करून घेणार आहे इथं. फक्त मला तुम्हाला तुमच्याकडून उद्या ऍज अ टेस्ट सारखं घ्यायचं. 20 मार्क्सचे क्वेश्चन देणार मी तुम्हाला आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचे, म्हणून ऍज अ प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला देते इथे घरी. लिहा आता तुम्ही होमवर्क करावा म्हणून उद्या त्याच्यासाठी. हे बघा, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देते, सर्वांनी लक्ष द्या प्रॉपरली. ऑर्डर, ऑरेंज, ऑर्डिनरी, ऑरिजिन. आता सर्वांच्या ठिकाणी ओ ओ आलेला आहे. ओ नंतरचा जर वर्ड पाहिला तर आर आर आर, म्हणजे सर्वांच्याच ठिकाणी आर आलाय, म्हणजे हे जे 2 वर्ड आहे ते सेम आहे. आता नंतरचं पाहिलं, इथं डी आहे, इथं ए, इथं डी आहे, इथं आय. आता बघा काय काय आले, डी, ए, डी, आय. आता 2 वेळा डी आला, एकदा ए एकदा. आता जर ह्याचा जर विचार केला तर फर्स्ट नंबरला काय येईल, ए वाला, म्हणजे हा माझा फर्स्ट नंबरचा आहे. ह्याचं सॉल्व्ह झालं. आता डी डी चा विचार करायचा, कारण का आय तर नंतर असतो, म्हणून डी डी चा विचार करायचा. आता हा इथे एक डी आहे आणि इथे एक डी आहे. थांबा. आता इथे डी आहे आणि इथे पण डी आहे, तर डी च्या नंतरचं पाहायचं, इथं काय आहे, ई आहे आणि ह्या डी नंतर इथं आय. ई आणि आय चा विचार करायचा. मग ई आणि आय मध्ये फर्स्ट नंबरला कोण येतं, ई वाला, म्हणून हा जो आहे, हा जो आहे तो सेकंड नंबरला येईल आणि हा जो आहे तो थर्ड नंबरला येईल आणि उरलेला कोण आहे, हा आय वाला, हा फोर्थ नंबरला येईल. समजलं सर्वांना? हो. हो. आपल्याला कारण का सेकंड नंबरचा वर्ड विचारलाय म्हणून आपला आन्सर फर्स्ट वाला असणार आहे. समजलं सर्वांना? असेच तुम्ही पुढचे हो. 10, 11, 12 असे 4 क्वेश्चन. हो. ओके ओके, असे 4 क्वेश्चन हो. राईट डाऊन करून घ्या. टाइम जर शिल्लक राहिला तर मी तुम्हाला समजूनच सांगणार आहे. कोणीही 9 वाजल्यावर मीटिंग लिव्ह करू नका. मी कंटिन्यू घेणार आहे लेक्चर, 9:15 पर्यंत तरी घेणारच आहे. समजलं सर्वांना? हो. प्रश्न वाचताना हॅलो एक मॅडम. वाचायचा, पहिला शब्द विचारलाय का, दुसरा शब्द विचारलाय का, शेवटचा विचारलाय का, तिसरा विचारलाय. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला जरी हे अरेंजिंग करता आलं तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न नीट समजला पाहिजे. म्हणजे प्रश्न नीट समजतो पण घाई गडबड होती आपली. पहिला तर पहिलाच लिहून टाकतो, दुसरा तर दुसराच लिहून टाकतो. ओके, चला नेक्स्ट घेऊया. काय बोलता? नाही का? ठीक आहे, नेक्स्ट 11 घेऊन घ्या. सर्वांनी नोटमध्ये आणि यासाठी काय करायचं ते लिहा. दुसऱ्या नंबरचा शब्द शोधायचा आहे, तर पहिल्या नंबरचा शोधू. 8 नंबरचा घेतला ना, 9, 10, 11, 12. 9 पासून 12 पर्यंत जे प्रश्न आहेत त्यामध्ये सेकंड नंबरचा शोधायचा आपल्याला, दुसरा शब्द शोधायचा.
झालं लिहून सर्वांचं? झालं कोणाचं आहे का लिहायचं राहिले? झालं कृष्ण काय विद्यार्थी? झालं ओके आणि जरा ओके झाला मी लिहून करायची चेंज. आता बघा पुढचा क्वेश्चन. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 32. एक मिनिट. काय झालं चालू करते. 32-17 फाइंड व्हिच वर्ड शाल स्टँड लास्ट इन अरेंज अल्फाबेटिकल. जर आपण शब्दवर्णानुक्रमे लिहिले तर कोणता शब्द शेवटचा म्हणजे प्रश्न काय सेमी उत्तर काय शेवटचा पहिलं काय पहिलं नंतर सेकंड नंबर लास्ट नंबर कोणी सांगायचं त्यांना. आता मी क्वेश्चन सॉल्व करून मला हे पहा इथं ए आता हे नाही इथं ठीक आहे आणि इथं बी ह्या दोघांचा पहिला करायचा ए नंतर इथं काय आर आणि इथं एन आर आणि एन मध्ये पहिला कोण येतो एन येतो पहिला म्हणून हा फर्स्ट हा सेकंड. आता ह्या दोघांचं पाहिलं तर बी पहिला येतो सी पहिला येतो डी म्हणून हा थर्ड नंबरला आणि हा फोर्थ नंबरला झालं आपल्याला काय शेवट शेवट काय मग काय समजलं सगळ्यांना? हो ठीक आहे आता 14 15 16 17 हे चार क्वेश्चन घ्या हे चार क्वेश्चन पहिला सोडून टाका. शेवटचा शब्द शोधणे लिहून द्या वरती शेवटचा शब्द शोधणे 14 15 16 17 हे क्वेश्चन लिहून घ्यायचे करू टेस्ट हो घ्या 14 आणि 15 लिहून घ्या वरती मध्ये घ्या शेवटचा शब्द शोधणे म्हणजे तुम्ही होमवर्कचे पेजेस पाठवणार आहे ग्रुपवर ते मला समजतील करेक्ट आहे आपल्याला जर उद्या क्वेश्चन सॉल्व झाले 20 क्वेश्चन तर मी हे परत जे तुम्हाला होमवर्क दिले ते मी सॉल्व करून देणार आहे तुम्ही आज नाही आज रात्री तुम्हाला उद्या सकाळपासून होमवर्क कंप्लीट करून ठेवा म्हणजे जर उद्या टाइम भेटला एक्स्ट्रा तर मी तुमच्याकडून म्हणजे मी सॉल्व करून देईन तुम्ही पण जास्त काय नाही 14 15 लिहून झालं सगळ्यांचं हो कोणाचं आहे का राहिलेलं आहे अजून झालं नाही ओके थांबली मी आयुष दक्ष आन्सर देणार आहे ओके कोणी आयुष दक्ष आयुषने सगळे आन्सर दिले ओके ठीक आहे दक्ष पण गुड थँक्यू मॅडम झालं ओके सरांचं झालं का अरे द्या आम्ही आम्ही अथर्व हो मॅम झालं ओके ठीक आहे 60 70 घ्या कंप्लीट झालं ओके सरांचं झाले झालं थांबते हो थांबली मी विचारते ना सरांचं झाले का दक्ष झालं का हो अमिता अरे द्या झालं सरांचं झालं का हो मॅडम विरा म्यूट कर काय म्हणते 15 ओके ठीक आहे जरी कोणाचं चुकून काय राहिलं रेकॉर्डिंग येतं ते पण दिसतं सर्व नाही 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 जे होमवर्क लिहिलेच फक्त 40 50 60 70 करू का नेक्स्ट विरा आपली मीटिंग 10 मिनिट नंतर संपणार आहे त्याच्यामुळे जरा फास्ट झालं विरा 60 70 झालं समजा हो झालं आता हे पहा 18 नंबरचा क्वेश्चन काय वेगळा आहे वी शब्द फॉलोइंग वर्ड विच कम ऍट नंबर 2 अकॉर्डिंग टू द डिक्शनरी शब्दकोशाप्रमाणे खाली कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल आता ह्या स्पेसिफिक क्वेश्चन दिलेला आहे दुसऱ्या नंबरला कोणता दिलेला आहे मी तुम्हाला सॉल्व करून दिला हा क्वेश्चन म्हणजे प्रॉब्लेम सेट करता क्वेश्चन घेऊन घ्यायचा हे बघा एबीसीडीचं पाहिजे टी आहे इथे टी आहे इथे टी आणि नंतर पाहिलं तर ए आर ओ चं विचारलं ए फर्स्ट नंबरला आता आर आणि ओ चं पाहिलं ओ चं आहे ओ फर्स्ट नंबर तर आर नंतर नसतं म्हणून सेकंड नंबर आहे आणि आर जर विचार केला तर नंतर शब्द पाहिजे तर यू आणि तर ए मग यू आणि फर्स्ट नंबर ए म्हणून हा थर्ड नंबरला आणि हा फोर्थ नंबरला आपल्याला क्वेश्चन काय विचारलं सेकंड नंबरला कोणता आहे मग डॉवेलो समजलं सगळ्यांना काय नाही करायचं आहे फक्त खूप मोठा तुम्हाला घ्यायला लागला त्याच्यामुळे मी सांगितलं कारण आपली मीटिंग समोर आलेली पुढचं विच वर्ड विल कम आफ्टर टॉल इन द डिक्शनरी डिक्शनरीमध्ये टॉल नंतर आता हे पहा नीट समजून घ्या हे तर वेगळे शब्दकोशात टॉल या शब्दानंतर कोणता शब्द येईल इथे टॉल शब्द लिहायचा नाही आता आपल्याला काय करायचं हे अरेंजिंग करायला नीट लक्ष द्यायचं हा शब्द वेगळा आहे हे पहा एबीसीडी नुसार पाहिलं तर टी पहिला येतो नाही एबीसीडी एस वाला येतो एस सन नंतर दुसरा नाही कोणता सन झाला लिहू आता नंतर एस टी टी काय विचारलं तिथे ए इथे एल इथे बी मग टी वाला फर्स्ट लाईन टेबल बघा मी काय करते ते टेबल नंतर दुसरा राहिला टी वाला टॉप मग नंतर राहिला फॅन आता क्वेश्चन काय विचारलं आपल्याला हे सगळं अरेंज करू क्वेश्चन विचारलाय टॉल या शब्दानंतर कोणता शब्द आहे तर हे पाहायला लागेल त्याच्यामध्ये टॉल शब्द बसतोय का आता टी ए पण टी ए एल एल इथे ए बघा इथे एल टॉल शब्द मग इथे एल इथे के एबीसीडी नुसार विचार केला तर एल आणि के मध्ये पहिलं के बघा के म्हणजे हा फर्स्ट लाईन आणि टॉल शब्द इथे मध्ये टी ए डबल एल टॉल समजलं एक मिनिट थांबा टॉल शब्द इथे काय झाले टॉल शब्दानंतर कोणता शब्द आहे टॉल शब्दानंतर कोणता येईल व्हॅन समजलं सगळ्यांना मी टॉल शब्द इथे टाकला अरेंज केलं प्रॉपरली नंतर त्या टॉलमध्ये स्पेलिंग त्याची एल एल ए कुठे बसते इथे बसणार नाही हा बी बी पहिलाचे नंतर इथे पाहिलं एल आणि के केचा विचार केला तर के नंतर एल म्हणून टॉल स्पेलिंग इथे मग प्रश्न विचारला कोणता शब्द येईल व्हॅन शब्द इथे आहे समजलं सगळ्यांना ओके त्याचं नेक्स्ट आपण मीडिया सोबत आल्या 4 मिनिट राहिले हे बघा Where how you find the word that start letter D शब्दकोशात डी अक्षराचे शब्द तुम्हाला कुठे सापडेल डी अक्षराचे सापडेल आपल्याला ए बी सी सी च्या नंतर सापडेल किंवा डी ई च्या अगोदर सापडेल बघा डी अक्षर आपल्याला सापडेल ए बी सी आणि डी आणि ते ई जर हे पाहिलं डी डी हा शब्दकोश कुठे सापडेल शब्दकोश आपली डिक्शनरी असेल त्यामुळे डी हा कुठे सापडेल आपल्याला डी वर्ड डी शब्द कुठे एक तर सी च्या नंतर सापडेल किंवा ई च्या अगोदर सापडेल समजलं हे एक तर सी च्या नंतर सापडेल तर ई च्या अगोदर हे समजलं सगळ्यांना मग आपली पर्याय पाहिले आफ्टर सी इज करेक्ट म्हणजे आहे बिफोर सी सी च्या अगोदर का मायनस करायचे आफ्टर ई ई च्या नंतर का नाही च्या अगोदर सांगितले आफ्टर एफ एफ च्या अगोदर का नाही म्हणून आपल्याला फर्स्ट वाला इज करेक्ट समजलं सगळ्यांना काय केलं ओके कोणाला समजलं नाही का सरांनी होमवर्क करायचं मी सोबत चालू करून हे सगळ्यांना समजलं नाही सांगा तर पुढे जायला
ओके ठीक Yes, आहे ma'am. ओके 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 ऑटोमॅटिकली होईल आणि लक्षात ठेवा मी जे जास्त सॉल्व करणार आहे प्रिव्हेंट करणार हे बघा व्हेन यू फाइंड द वर्ड लाईन इन द डिक्शनरी मग कशा शब्द लाईन शब्द कोठे भेटेल पहिले काय करायचे हे जे शब्द आहे लाईन शब्द कुठे मी दिलेला आहे एक मिनिटाचा क्वेश्चन होता क्लासला पण उद्या भेटतो बिफोर एल एल आलेला आहे नंतर आय आय नाही के आलेला बघा एबीसीडी नुसार जर पाहिलं आपल्याला एबीसीडी के वाला वर्ड फर्स्ट आहे मी पहिले काय करणार लाईन करणार मग शब्द लाईन शब्द आपण क्लासच्या टाइप केलं ना तसंच करायचं काइट नंतर एल पाहिले एल 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 नंतर आय ओ आय ऐका ना मला असं खूप फास्ट मध्ये मला समजलं पाहिजे उद्या 20 क्वेश्चन सॉल्व करून झाल्यानंतर मी काय करणार 20 मला आणि तो 20 म्हणजे हा क्वेश्चन एक मिनिट समजलं की आता उगाच काय करणार नाही मला समजलं पाहिजे हा क्वेश्चन उद्या समजलं सरांना जे काही 12 प्रश्न आहेत सॉल्व करायला ते सॉल्व करा आणि ग्रुपला सेंड करा आपण ठेवूया सॉल्व करायची का Go, ma'am. Good night, teacher. Go, ma'am. Good night. Bye, bye, teacher. बाय बाय Bye, bye.